नवऱ्याची पण जावयाची पण पूर्ण परवानगी त्याने घेतली, पण माझ्या मनामध्ये मात्र चलबिचलता होती की बऱ्यापैकी गॅप झालेला आहे. त्याच्या या इच्छाशक्तीवरनं तो फक्त दरवेळेस मला एवढंच बोलत आलेला आहे की विंदा, तू फक्त माझ्यावर विश्वास दाखव. तू विश्वास दाखवला ना, मी ही ट्रिप सुद्धा, ही पदयात्रा सुद्धा यशस्वी करून दाखवणार. तू बरोबर असलीस की मला सगळं मिळालं. आणि त्याच्या या विचारांनी किती नाही म्हटलं तरी माझी द्विधा मनस्थिती होते आणि असं वाटतं की बाबा त्याच्या प्रगतीमध्ये आणि त्याच्या अलौकिक अशा या विचारांमध्ये मी काम अडथळा म्हणून यावं. त्या धरल्यानं पालेभाज्या खूप आवडतात म्हणून मी खास आज त्याला भेटायला आपण जायचो म्हणून आम्ही काल रात्री जेव्हा कार्यक्रमातनं आपण निघालो ना, त्यानंतर मी आल्यावर पालेभाज्या, पालक, शेपू, मेथी मिक्स, त्याला भाजी आवडते, ती भाजी केली. वांग्याचं भरीत केलं, भरली वांगी केली. त्याला नाचणीची भाकरी आवडते, नाचणीची भाकरी, पोळ्या मस्तपैकी सगळं तयार करून घेतलेलं आहे. लिंबाचं लोणचं, पाणी सुटलं ना तोंडाला, हो की नाही? आपल्याला पण मिळणार आहे ते, हरकत नाही. काळे म्हणून कोणते डॉक्टर आहेत, अच्छा, त्यांच्याकडे ते काका जाऊन आले. काका त्यांना काय सांगितलं, त्यांना फक्त की 2 दिवस रेस्ट करा. 2 दिवस रेस्ट केल्यानंतर मग आपण तुम्ही ओके व्हा, तुम्ही जा. औषध नसेवर नस चढली, बाकी काही त्यांना औषधं वगैरे दिलेली आहेत, ऑइंटमेंट वगैरे दिलेलं आहे. काकाने सांगितलं काल चांगलं नका, म्हणजे एकदम तुम्ही टेन्शन मध्ये याल ना, असं होतं. किलोमीटरच्या मागे पडू नका, चालायचं फक्त जेवढं झेपेल. नाही, काकांची मला क्लिअर बोलणार. काका बोले, श्रीराम मला कुठल्याही किलोमीटर वगैरे काही हे नाहीये, मला जेवढं शरीराला झेपतं तेवढंच मी करतो. किलोमीटरच्या वर अजिबात मागे नाही. छोटं मोठं होणार ही मानसिक कल्पना, तयारी माझी आहे, पण कुठलंही एक्स्ट्रीम होऊ नये. थांबवले आहे लोक, डॉक्टरकडे घेऊन गेले, डॉक्टरकडे घेऊन गेले. एक्सरे वगैरे काकाने मला एवढं पण सांगितलं, डॉक्टरने सांगितलं एक्सरे वगैरे पण श्रीराम मी काढून घेतो तिकडे. ठीक आहे, असं रिस्पेक्ट मी सगळ्या गोष्टी करून घेतो. मी थांबलो, याच्यासाठी थांबलो. मी सगळ्या गोष्टी औषध डॉक्टरकडे वगैरे जाऊन त्यांची औषध वगैरे सगळी घेतो. चालूया महाराष्ट्र. कैसे हो? बढ़िया, आराम से खाओ. दर्शन नको. येस. या काय तेवढं काय म्हणते? हे बघा, हे असं तिरक आहे, सगळं तिरक आहे, तिरक. हे बघ